सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी काय झालं? ही बातमी वाच. मीच वाचतो. आपल्या शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. अरे देवा, म्हणजे परत अभ्यासक्रम बदलला की काय? नाही रे, नशीब नाही. काय आहे हे, कोणी मंत्री जे नवीन जागेवर येतात ना, त्यांना असं वाटतं की काहीतरी बदल करायलाच हवं, असं काहीतरी असतं त्यांच्या मनात. अहो काही नाही तर हे अभ्यासक्रम बदलून ठेवतात. तसं नाही, ही घोषणा जरा सुखावह आहे. हो, काय सांगता काय? हो, मग वाचाच. हे बघ, यंदापासून KG प्रवेशासाठी देणगे आणि मुलाखती घेणाऱ्या संस्था चालकांना चक्क कारावासाची शिक्षा करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. वा, अप्रतिम. अप्रतिम म्हणजे काय? माझ्या मते त्या शिक्षण मंत्र्यांचा जाहीर सत्कार करायला हवा. तुला सांगतो शेखर, बरं का, शेकडो नाही, हजारो चिल्ल्या पिल्ल्यांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला असणार. आबा आबा, अत्यंत भयंकर झालेलं आहे प्रकरण. अहो काय वाटेल तो आकडा सांगतात हो. हे डोनेशनला भयंकर झालंय. पाकिट कुठे आहे माझं? हा शिर्या शाळेत गेला होता ना, तेव्हा 50 रुपये दिले तुम्ही फक्त. आता 50,000 आकडा गेलाय म्हणे. 50,000 काय 5 लाख सांगतात. 5 लाख. पेन कुठे आहे माझा? पेन द्या ना. आई काय म्हणाला? 5 लाख? अरे पांडुरंगा, अरे आमच्या वेळी एवढ्या पैशात अख्ख्या जिल्ह्यातल्या शाळा बांधून झाल्या असत्या. आबा, तुमच्या वेळी किती डोनेशन होतो? 8-9 पैसे वगैरे असणार नाही? नाही, आमच्या वेळेवर का अशी पद्धतच नव्हती. म्हणजे आता कसे पालक जातात शाळेमध्ये, तुमच्या शाळेत आमच्या मुलांना घ्या असं सांगायला. आमच्या वेळी मास्तर घरोघर जायचं मुलांना शाळेत पाठवून सांगायला. हो, काय सांगता काय? हो, आणि सत्य नाही. अरे सावंत मास्तर घरोघरी फिरायचे. हो, तुमच्या मुलाला यंदा किती वर्ष झाली, मग त्याला आता शाळेत पाठव यंदापासून असं सांगत. मला तर घरी येऊन घेऊन जायचंय. ग्रेट ग्रेट माणूस हो. आबा, माझा रुमाल घेतलाय तुम्ही? नाही रे, माझ्याकडे काय चाललंय हे शिर्या तुझं? रुमाल नाही मिळत. अरे काय? अरे शिर्या, मला सांग, तिथे 5 लाख डोनेशनचं म्हणाला ते कुठे वाचलं? आमच्याकडे म्हणजे आमच्या जिमखान्यात मेंबरशिप साठी 5 लाख घेतात. आबा गॉडवा, तुला काय अक्कल आहे? अरे आम्ही दोघं इथे शाळेच्या डोनेशन बद्दल बोलतोय. तरी मी म्हटलं कुठली अशी संस्था आहे 5 लाख रुपये डोनेशन घेणारी? उगाच काय ऐकत नाही, काय नाही, मध्ये 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 बोलत राहतो. वाजला ती शिर्या, तुझं लक्ष कुठे असतं रे? हा, काहीतरी अर्धवट ऐकतोस आणि बडबडत राहतोस. ते विषय कुठला चाललाय, तू बोलतोस काय आणि मग शिव्या खातोस. माझा प्रॉब्लेमच वेगळा आहे. पूर्वी मी क्रिकेट बद्दल बोललो की शिव्या खायचो. आता क्रिकेट हा माझा जॉब आहे. आता त्याबद्दल बोललो तरी शिव्या खातोय. अबा, म्हणजे माझ्या जॉब बद्दल बोलणं हा गुन्हाच झालाय. काय चुकीचं बोललो मी? तू चुकीचं बोलला नाही, चुकीच्या वेळेवर बोलला. आता वेळ झालाय, तू आता नोकरीवर जा, तिकडे सुद्धा शिव्या खाशील. याही जातो म्हणत नाही, येतो. श्यामल, चहा दे ना थोडा. जायचंच आहे. कसली एवढी घनघोर चर्चा चालली होती तुमची? काय नाही ग, त्या नवीन शिक्षण मंत्र्यांनी फतवा काढलाय म्हणे. कसला? अगं, यापुढे शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी डोनेशन किंवा ते इंटरव्ह्यू वगैरे घेतात ना, त्या संस्थांवरती कठोर कारवाई होणार. बातमी खरी आहे का आपलं असंच? हो, म्हणजे काय, अगं पेपर मध्ये आलंय.
हो तुम्हाला ते कोटणेसांचं आठवतं ना? अगं भाई आठवत नाही? त्यांच्या नातवासाठी त्यांनी 25,000 रुपये डोनेशन दिलंय. काय सांगतेस काय? हो म्हणजे घेताना शाळा असं म्हणालीये की डोनेशन नाहीये, डिपॉझिट आहे. शाळा सोडलीत की परत देऊ. दिले त्यांनी. वा काय डोकं आहे. परवा तो सुलक्षण काहीतरी सांगत होता समोरचा त्याच्या मुलीच्या ऍडमिशनचं. काय हो ती तर एक मज्जाच झाली. तुम्ही ऐकलंच नाहीत ना त्या दिवशी? सांगितलं नाही का सुलक्षणला त्याच्या मुलीच्या ऍडमिशनसाठी शाळेने त्या दोघांनाही मुलाखतीला बोलवलं होतं, आई वडिलांना मुलीला घेऊन. हो मुलगी मजेत होती. हो ती नेहमीच मजेत असते. ती नाही का परवा आपल्याकडे आली होती, आबांचा चष्मा खेचला. तीच. हे गेले बरं. सुलक्षणच्या बायकोला टेन्शन आलं की दमा लागतो. हो सुलक्षण घेऊन गेला त्या मुलीला. त्या मुलीने इतका गोंधळ घातला ऑफिसमध्ये, म्हणजे प्रिन्सिपलनी प्रश्न विचारण्याच्या ऐवजी हिनीच त्यांना प्रश्न विचारले. तहान लागली म्हणून ग्लास काय खेचला, तो लवणला, गोंधळ झाली. हो म्हणजे ते सुलक्षणच्या बायकोला अजून दमा लागला असणार. हो सुलक्षण म्हणाला कशी बशी प्रश्नांची उत्तरं दिली आणि ढकलत बायको मुलींना घेऊन बाहेर पडलो. काय रे बाबा, एक काय प्रश्न विचारत असतील का ते? हेच मासिक उत्पन्न किती आहे, शिक्षण किती झालंय, घरी टीव्ही किती वेळ लावता, आणि कुठले कुठले चॅनल आहेत, आणखी कोण कोण आहेत चॅनलवर, घरात, आणि वाईट सवयी आहेत का कोणाला? घरातल्या लोकांना नाही, चॅनलवरच्या माणसांना. हा काय हो म्हणजे सीबीआय इन्क्वायरीज केली की नाही? हो पण एकदाची मिळाली नाही ऍडमिशन त्याला. हो सुलक्षण फार वैतागला होता. पेडेच वाटले त्यांनी ऍडमिशन मिळाली म्हणून. हो नाहीतर पुन्हा सगळा शो ऍक्शन रिप्ले करायला लागणार. चला पण आता याच्या पुढे हा सगळा त्रास संपणार. असं कसं संपेल? सरकारी घोषणा आहे, आज केली ना तरी पण अंमलात यायला 2 वर्ष नक्कीच जातील. अगं आपल्याला अजून भरपूर वेळ आहे. का ते असं काय करतेस? शिर्याचं लग्न होऊन त्याला मुलं होऊन त्यांच्या ऍडमिशनची वेळ येईपर्यंत खूप वर्ष आहेत आपल्याकडे. अहो शिर्या गेला का आंघोळीला? तुम्ही का बसला तिथे? तुम्ही जा ना, नाही तो जाईल मग तुमचं पुन्हा वाद. तुम्ही घ्या ना इथे घरा. आवाज आतील. शिर्या, ए शिर्या, टॉस कर. काय चाललंय तुझं? काहीतरी मॅड सारखं विचारू नको, टॉस कर. सांगितलं ना. हेड. बरोबर. पण तुझं काय चाललंय कळेल का? काय नाही ग, निशूला फोन करायचा का नाही हे ठरवण्यासाठी टॉस करत होते. योगिता, मला ना तुझं काही कळतच नाही. का? एकदा म्हणतेस त्या निशूचं तोंडही बघायचं नाहीये, आणि आता फोन करायला एवढी का सवय झालीस? तुला नाहीच ग कळणार. प्रेमात पडली नाहीस ना तू अजून. अगं पण त्यांनी तुला फसवलं असं तूच सांगतेस ना. शाला का, प्रेम ना आंधळ असतं. पण तुला डोळे आहेत ना. तुला सांगितलं ना, प्रेमात पडल्याशिवाय तुला नाही कळणार. काय ग, काय चाललंय तुमचं? काय ग, कॉलेज नाहीये तुला? हा, गप्पा काय मारत बसलीस तू? जायचंय ग, थोड्या वेळ गप्पा मारत होतो. अगं बरी आहेस ना शाला का? अगं टीव्ही आहे तुझं. योगिता, तुला गप्पा मारायच्या असेल ना तू माझ्या बरोबर चल, भरपूर गप्पा मारूया आपण. तू हिच्या नावावर बिल फाडू नकोस. का हसतेस काय तू? हे नाही ग, तू काय शिराच्या भाषेत बोलते? अगं बाई असं काय बोलले मी? बिल फाडणे काय? आज शिर्याना काय काय शब्द घेऊन येतो तोंडात बस. अगं चल बाई चल, तू हिच्या नादाला लागू नको. चल चल तू माझ्या बरोबर चल किचन. चल 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 चल. चला का मामी? हा आले. हेड्स. श्यामला, अगं ए श्यामला. श्यामला, अगं बाई वहिनी तुम्ही? अगं तुझ्याकडे काम होतं थोडस. हो का? हा या ना, या या. अगं याला आता शाळेत घातलं पाहिजे ना. अरे वा, हो का? हो मग काय. पण माझ्याकडे काय काम होतं? अगं तेच तर सांगते तुला. ए मामी मी जरा जाऊन येते. लवकर ये ग. हो हो काय ते? अगं ही शेखरची भाची ना. हो हो, तर माझ्याकडे काय काम होतं तुमचं? अगं तेच. अगं तू शिकवणी घेतेस ना लहान मुलांची. नाही मी ठरवलं होतं तसं, पण माझ्या लक्षात आलं मला नाही बाई ते जमायचं. अगं पण तसं नको म्हणूस. हे बघ कसंही कर आणि घे. जास्त दिवस नको घेऊस, फक्त 8 दिवस घे. अगं मी फक्त 8 दिवस का ते? हो अगं ऍडमिशनच्या वेळेला मुलाखत घेतील ना ते, तेवढी तयारी करून घेतलीस ना तरी पुष्कळ आहे बघ. वहिनी महिना कुठला चालू आहे, काय एवढी घाई करताय तुम्ही? अगं पण तयारी करून घेतलेली काय वाईट आहे? बरं श्यामला, ही पुण्याला असते ना ग? हो तुम्ही असं करा वहिनी, ते ऍडमिशनचं फायनल करूया आपण. हो
पण काय ग, ही शेखरची भाची इथे शिकायला म्हणून आली आहे की सहजच? नाही नाही, सहजच आली आहे. पण सहज म्हणजे शिकते का नोकरी वगैरे? नाही 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 नाही, शिक्षण पूर्ण झालंय तिचं, ग्रॅज्युएट झाली आहे ती. अरे वा वा, म्हणजे लग्नाचं वगैरे? वहिनी, याचं ऍडमिशनचं काय करूया आपण? 2 दिवस आधी तुम्ही पाठवा याला माझ्याकडे. हो हो, पण तू आजपासूनच त्याला शिकवायला सुरुवात कर बर का. पण माझं अजून आवरून वगैरे व्हायचंय. तुला खरं सांगू का, तो त्याच्या बापाच्या म्हणजे दीपकच्या वळणावर गेलाय. 2 महिने आधीपासून तयारी करून घेशील ना, तेव्हा कुठे ऍडमिशनला व्यवस्थित उत्तरं देईल तो. बरं, मग तुम्ही दुपारी पाठवा, माझं आवरून होईल तोपर्यंत, बरं का? बरं बरं. पण काय ग श्यामला, हिचे आई वडील तिकडे अमेरिकेत असतात ना? हो, अमेरिकेलाच असतात ते. काय करायचं मग आपण? किती वाजता? 2 वाजता सुरू करूया का? हा, बर बर, चल मी येते. पण काय ग, तिचं नाव काय म्हणालीस? मी कुठे काय म्हणाले? तसं नव्हे ग, पण म्हणजे नाव काय तिचं? योगिता नाव आहे तिचं. मी बोलवू का तिला? म्हणजे तुम्हीच मुलाखत घ्या. नाही, नको, राहू दे. बरं चल, मी निघते. बरं, त्या शिकवणीचं तेवढं लक्षात ठेवा. हा, चल येते मी. चल बेटा, चल. श्यामल, ए श्यामल. आले आले. हे घे, पाणी. का उशीर झाला एवढा? अगं नाही का, खूप गर्दी होती आज. अहो, बॅग कुठे ठेवली? विसरलात की काय तुम्ही? अगं नाही, बाहेरच आहे. आणि तू बूट का घालून आलात तुम्ही? अगं बूट काढतो ना, काय विशेष आहे का? नाही नाही, विषय, अहो आज एक मोठी गंमतच झाली. गंमत? आबानी काय केलं? नाही नाही, आबांनी काही केलं नाही, सांगते मी तुम्हाला. हा. अहो आज दुपारी बरं का, सबनीस काकू आल्या होत्या इथे. इथे आपल्या घरी? बरोबर आहे, काहीतरी बातमी द्यायला आले असतील सोसायटीतली. नाही नाही, बातमी द्यायला नाही, बातमी काढायला आली होती. हो, काय म्हणाले? योगिताची चौकशी करत होत्या. डायरेक्ट? अहो, ओरडताय कशाला तुम्ही? त्या आल्या होत्या नातवाला घेऊन, म्हणजे निमित्त. मला म्हणाल्या की त्याची ऍडमिशन साठी तयारी करून घेशील का, मुलाखतीसाठी. हो, प्रश्न वगैरे विचारतात ना. मग तू काय सांगितलं? मी म्हटलं पाठवा ना, पाठवा, दुपारी पाठवा, मी करून घेते तयारी. काही पाठवलं वगैरे काही नाहीये, त्यांना कळलं असणार मी ते ओळखलंय म्हणून. काय एक माणसं असतात. आई आई, योगुताई बघ ना काय करतीये. काय झालं? कुठे? रूम मध्ये ती त्याला निशूला पत्र लिहितीये. आय मिस यू, कांट लिव्ह विदाउट यू वगैरे. अरे देवा, या मुलीचं काय करायचं ना, काही कळत नाही. बरं, शाईलाला पत्र लिहून कळवावं तर तिने सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली. ती आपली मोकळीच आहे. आपण आबांना सांगूया का? नको, आबांना वगैरे तुम्ही काय सांगू नका इतक्यात. हे बघ, आपण एक काम करू, आपण ना सगळेजण मिळून रात्री एक मीटिंग घेऊ. हा, एक ती लवकर झोपते ना ग? हो, म्हणजे आज रात्री टिपरे फॅमिलीची मीटिंग. का? मी जाते. कुठे? आबांना सांगते ना, मीटिंग आहे रात्री. अगं मुली, तुझा अभ्यास. आता या मुलीचं मी काय करायचंय? श्यामल, तू ना सारखी जाऊ दे. चल, कुठे चाललाय तुम्ही? मी जरा फ्रेश होऊन येतो. अहो, काय करायचं आता? म्हणजे मला काय वाटलं होतं बरं का, आता ही आलीये पुण्याहून तर सगळं प्रकरण मिटलंय आता, पण ते तसं नाहीये. नाही म्हणजे काय? तुला काय वाटतं? अहो आबा, त्या निशूचा दुपारी पुन्हा फोन आला होता. हे तुम्हाला बोलली नाही? आता कसं बोलणार, सारखं सारखं काहीतरी कागाळ्या केल्यासारखं वाटेल म्हणून बोलले नाही. आता विषय निघालाय ना म्हणून सांगते, दुपारी फोन आला होता. आणि मला काय वाटतं बरं का आबा, म्हणजे ही जी म्हणते ना त्यांचं बिनसलंय, तसं काही नसावं. म्हणजे? अहो म्हणजे दुपारी तो माझ्याशी योगिता समजून बोलत होता, चक्क डार्लिंग बिर्लिंग म्हणत होता. हो, हसू नको ग. आणि काय म्हणाला? म्हणजे तसं काही म्हणाला नाही, माफी वगैरे मागत होता. म्हणाला मुंबईला आल्यावर बोलू आपण. पण मी बरं झालं मध्ये थांबवलं, आता सुरू झाला होता हो हनी बिनी आणि शोनू वगैरे. चला का दम दिलास की नाही त्याला? चांगलाच दम दिला बरं का आबा. मी त्याला लेक्चरच दिलं विवाह संस्थेवर. बरं केलं शाबास. हे शेखर हा निशू का फिशू कोण तो इथे येणार आहे, दोघी त्याला भेटायला येणार म्हणतोय, तर काय करायचं? हो बरोबर आहे, म्हणजे योगिताला त्याला भेटू द्यायचं की नाही ठरवायला हवं है ना. येस, हा खरा प्रश्न आहे. पण मला काय वाटतं सांगू का, म्हणजे बघा, म्हणजे मला असं वाटतं की हा जो इकडे येतोय
त्याला जर योगिताचीच भेटायला ना नाहीये तर मग त्याला अडवणारे आपण कोण? खरंय. अगं त्यांनी योगूला फसवलंय म्हणून आपला त्याच्यावर राग आहे, पण योगूलाच त्याला भेटायचं असेल तर वाय शुड वी इंटरफिअर? खरे पॉइंट आहे तिच्या बोलण्यामध्ये. हो, चांगला मुद्दा आहे. शैला का तू लॉयर का नाही होत? सिनेमात होईल ना लॉयर. खरी खरी नको रे बाबा. चला छान, म्हणजे गाडी रुळावर आली तुमच्या दोघांची. आणि शिर्या, मी तुला एक काम सांगितलं होतं ते विसरलास तू. कसलं काम? घ्या. अरे मी तुला काय सांगितलं होतं की 2 दिवसाची रजा काढून जरा पुण्याला जा आणि या निशूची सगळी माहिती काढून आम्हाला दे. विसरलास? आहे हो, माझ्या लक्षात आहे. लक्षात आहे काय? मग तू कधी जाणार आहेस पुण्याला? कसं आहे आबा, तो इकडे आला ना की मग आपण तिकडे जायचं. आपण नाही, तू. हा, तर निशू प्रकरणाचा पूर्णपणे तपास कर. हा, आणि मग रिपोर्ट सादर कर. हो, म्हणजे तो तिथे नसताना त्याच्याबद्दल माहिती काढण्यात जास्त मजा आहे. म्हणजे कसं आहे की तो मुंबईला आला की आम्ही पुण्याला जाणार, म्हणजे मी पुण्याला जाणार आणि सगळी खडानखडा माहिती काढतो बघा. डिटेक्टिव्ह सिलेस्टिप हिरो, आत्तापासून पोस्टर लावू नका सगळीकडे. हो, नाही तर उद्या जाऊन पहिले योगिताला सांगेल. हळू बोल जरा. यशाला का एवढा मूर्ख नाहीये मी. आता बास हा. आता चला 11 वाजले, आता झोपूया आपण. चला चला सभा बरखास्त. चला बरखास्त. चला 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 निघा. तिच्या काळजीनं आपली झोप उडाली आहे, ती मात्र सुखाने झोपली आहे. ऐकलं गंमत. काय ते काय करतो? कोणाचा आहे बघ. प्रिया योगिता, स्वतःची काळजी घे. उगीच उतावळेपणा करू नकोस. आबांचा, शेखर मामांचा सल्ला घे, तेच मार्ग काढतील. मामीला त्रास देऊ नकोस. तुझी खूप आठवण येते. तुझी आई शैला. शैलाचं पत्र आहे. हे काय? माझ्याबद्दल काहीच नाही, माझं नाव पण नाहीये. चला आता झोपायचं हा. चला उशीर होतोय. मी येतो. कुठे आता तू चाललायस? शैला, त्याला कळवायला काय? अभी ये केस मेरे हाथ में, तो मेरा नाम क्यों नहीं? यार ठरो मैं आता हूँ. तुम्ही झोपा. काय रे, हे शैला आहे चिट चॅटिंग करायला आपलं वेब चिटिंग चॅटिंग. नाही, ऑनलाईन नाहीये हो, पण ईमेल पाठवतो मी. लाईन ऑनलाईन कशी पाठवणार? ऑनलाईन ती तिकडे नाहीये. अच्छा अच्छा. हा, ईमेल पाठवतो. ईमेल पाठव. म्हणावं, प्रिय शैला, तू काळजी करू नकोस योगिताची. आम्ही आहोत. हळूहळू सांगा. AMHI आम्ही आहोत. HOT आहोत. हा, आणि तू तुझी काळजी घे. योगिता इथे सुरक्षित आहे. असं ते सुरक्षित आहे. सुरक्षित. हा, KSHIT क्षित, सुरक्षित. हा आहे. हा, तू तुझी काळजी घे. तिला तर टेन्शन घेऊ नकोस. टेन्शन घेऊ नकोस. तिला सवय तर टेन्शन घ्यायची. आम्ही शिर्या समिती नेमली आहे. समिती काय? निशू प्रकरणाचा शोध मला वाटलंच तू इथे असणार. अरे बाबा, उशीर होतोय किती. बंद कर बरं. काय करतोयस तू इथे? मी त्याला ते सांगायला आलो होतो. काय रे, हा झोप ना, वाजलं किती? काय ते तुम्ही गोळ्या घेतल्या का आबा? आधीच खूप उशीर झाला. मी पाणी ठेवलंय तुमचं. झोपा आल्यावर कळू. या कॉम्प्युटरमुळे ना घराला काही काळ वेळ काही राहिलेलंच नाही. शिर्या आपला सारखा उत्सुक त्याच्यावर आबा सुद्धा. काय हो,
कसला विचार करताय तुम्ही? काय नाही ग श्यामल, कसं असतं बघ, माणूस एकदा गृहस्थाश्रमात पडला ना की सगळ्या काळज्या विचार सगळं सुरू होतं. म्हणजे जे गृहस्थाश्रमात नसतात त्यांना काळज्या नसतात की काय? तसं नाही ग, पण त्यांच्या सगळ्या काळज्या ह्या स्वतःपुरता मर्यादित असतात. आपलं तसं नसतं. आपल्या सगळ्या काळज्या ह्या मुलाबाळांशी निगडीत आहेत. म्हणजे त्यांच्या जन्मापासून काळज्या सुरू होतात. त्यांच्या संगोपनाची काळजी, त्यांच्या शिक्षणाची काळजी. मग मुलगा SSC ला गेला की त्याच्या कॉलेजची ऍडमिशनची काळजी. बरं, त्याचं शिक्षण संपतंय तोच त्याच्या लग्नाची काळजी. त्यातही पुन्हा त्याचं काही असं योगितासारखं होऊ नये ही एक काळजी असतेच. आणि त्या मुलांना मुलं होणार, मग त्यांच्या ऍडमिशनची काळजी. हो, तुम्हीच नाही का सकाळी म्हणालात हा मुलाखतींवर आणि डोनेशनवर जो बंदीचा कायदा आलाय तो शिऱ्याच्या मुलाचा जन्म होईपर्यंत राहावा. अरे वा, हे बरं लक्षात ठेवलंस तू. मग तुम्हाला काय वाटलं? तुमच्या भाषेत या घरात तुम्ही एकटेच कुटुंब वत्सल आहात की काय? सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी